पुढची बातमी बीडमधून। बीड नगरपालिकेसाठी 35 वर्ष तुम्ही त्यांना सत्ता दिली, फक्त मला 5 वर्ष संधी द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये झालेल्या सभेतून केलंय। बीडच्या विकासासाठी अजित पवार जीवाचं रान करतील, चांगली संधी तुम्हाला चालून आली आहे, अशी साद अजितदादांनी बीडकरांना घातली। दरम्यान राष्ट्रवादी अजित पवारांची साथ सोडून नुकताच भाजपा प्रवेश केलेले योगेश क्षीरसागर यांच्यावर देखील अजित पवारांनी थेट टीका केली आहे। बारामतीच्या धर्तीवर बीडचा विकास करू, असा शब्द अजित पवारांनी यावेळी दिलाय। कुणाशी दहशत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देखील यावेळी पवारांनी दिला। तुम्ही 2 तारखेला कुणाचं बटन दाबणार आहे ह्याचा शांतपणे विचार करा। आणि आता 25 वर्ष त्यांना दिले ना, 35 वर्ष लय झाली, 35 वर्ष दिली। एकदा मलाच 5 वर्ष देऊन दाखवा, मला 5 वर्ष। त्यांच्या 35 वर्षात जे काही होऊ शकलं नाही चांगली कामं, तो हा अजित पवार 5 वर्षात तुम्हाला करून दाखवेल, पण तुमची साथ पाहिजे। तर स्थानिक नेत्यांच्या राजकीय भविष्यासाठी आता बडे नेते देखील मैदानात उतरलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकांसाठी प्रचार दौरे करतायत। बीड आणि नांदेड जिल्ह्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी त्यांनी सभा घेतल्या। यावेळी अंबाजोगाईच्या भाषणामध्ये अजित पवारांची जीभ घसरली। प्रत्येकाला शिकण्याचा अधिकार आहे, गरीबातला गरीब असो किंवा कुणी असो, कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्माला आलेला असो, त्या पद्धतीचं काम आपल्याला आपल्या अंबाजोगाईच्या परिसरामध्ये देखील करायचं आहे। माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपाडा असतो, तिथं त्यांना सांगायचा अधिकार नसतो। आत्ता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे। अरे धमक लागते, लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक लागते, तेव्हा काम होत असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।